सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. कोल्हापूर जिल्हा म्हटलं की सुजलाम सुफलाम, विकासाच्या दिशेनं वाटचाल करणारा जिल्हा अशी ओळख आहे. मात्र याच जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कोथळी गावात एक धक्कादायक वास्तव समोर आलंय. इथं गेल्या तब्बल 75 वर्षांपासून नंदीवाले वसाहतीला रस्ताच नसल्यामुळं स्थानिक नागरिकांचं जीवन अक्षरशः ठप्प झालं असून मुलामुलींची लग्न देखील होत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोथळी गावाच्या माळावर वसलेल्या नांदगाव नंदीवाले वसाहतीमध्ये सुमारे 55 कुटुंब वास्तव्याला आहेत. या वसाहतीची लोकसंख्या 800 ते 1000 दरम्यान आहे. मात्र देश स्वतंत्र होऊन 3 पिढ्या उलटून गेल्या तरीही या वसाहतीपर्यंत पोहोचण्यासाठी पक्का रस्ता आज तागायत झालेला नाही. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्ता नसल्यामुळं इथल्या मुलामुलींची लग्न जुळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. वधूवर पक्ष या वसाहतीत यायला तयार नसतात. त्यामुळं अनेक कुटुंबांमध्ये चिंता पसरली आहे. शुभ कार्यांसाठी देखील गावाबाहेर जाऊन कार्यक्रम करावे लागतात. पावसाळ्याच्या काळात परिस्थिती आणखी बिकट होते. चिखलातून मार्ग काढत शाळकरी मुलांना 4 ते 5 किलोमीटर अंतर चालत जावं लागतं. कोणतंही शाळेचं वाहन या भागात पोहोचू शकत नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होतोय. शिरोळ तालुक्यातले कोथळी गाव, कोथळी गावातले नंदगाव वसाहत. आम्ही आता जवळजवळ इथं म्हणजे 65 वर्ष झालं आम्ही राहायला आलोय. प्रत्येक कार्यकर्ते अशी नाही, प्रत्येक जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, सगळ्याशी ह्या वर्षातनं प्रत्येक वर्षी घाट पडत आलोय. प्रत्येकाच्या हातापाया जोडल्यात, प्रत्येकाशी घाट भेटू जाऊन आलोय. पोराशनी, बालवडी पोराशनी शाळेला व्हॅन येत्या, दुसऱ्या वस्तीवर जात्या, ह्या वस्तीवर व्हॅन सुद्धा येणार. व्हॅनसाठी सुद्धा लहान पोरासाठी आम्ही शाळेत सुद्धा गाठ पडून आलोय. शाळेत सराशीने सुद्धा सांगून आलोय, सर आमची वस्तीवरली लहान पोरं शिकू शकत नाहीत, आमची पोरं तुमच्यागत म्हणजे गावातल्या पोरागत आमची बी पोरं शिकू द्यात. म्हणून आम्ही त्या शाळेतल्या सरपंच असू द्या, अधिकारी असू द्या, प्रत्येक अधिकाऱ्यांच्या पाया पडून आलोय. काही एकही अधिकारी आमच्याकडे लक्ष अजिबात देणार. आमची पोरं हाय असं पोरं हाय असं राहिल्यात. एक दिवस शाळेला जात्यात, पाऊस पडला तर पोरं हाय असं राहत्यात. पावसाळा चालू झाला की नाही शाळेत पोरं जाईनात. परिस्थिती अवघड आहे. खरोखर एवढी परिस्थिती आमची अवघड झाल्या की दवाखान्याला सुद्धा न्यायची अवघड झाल्या. या वसाहतीमध्ये मूलभूत सुविधांचा पूर्ण अभाव आहे. ना दवाखाना, ना किराणा दुकान, ना कोणतीही शासकीय सुविधा. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना खाटेवर किंवा खांद्यावर उचलून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याची वेळ येते. प्रसूतीसारख्या गंभीर प्रसंगी महिलांना मोठा जीवित धोका पत्करावा लागतो. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा जिल्हाधिकारी, तहसीलदार, आमदार, खासदार यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. आंदोलनही करण्यात आलं. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. 65 ते 70 वर्षे झाली त्या रस्त्याची एकदम दुरवस्था आहे, पायवाट आहे. आणि काय झालं, पावसाळ्यात तर नाही बारकी पोरं पण शाळेत जात नाहीत. वृद्ध माणसांची का नाही दवाखान्याला इकडे तिकडे न्यायचं एकदम जोडीत नाही घालून आम्ही नेतोय. पण सरकारनं एवढं आम्हाला इकडे काय, मी काय आदिवासी भागात राहिलो काय, हां जरा इकडे आमच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही आता एकच ठरवलं आहे, हे आता रस्ता झालं तर ठीक आहे, नाहीतर सगळं जिल्हा कुठली तुमची यंत्रणा आहे की नाही सरकारी ना, बाबा तुम्ही गाव सोडून जावा, इथं रस्ता देत नाही एवढं तर सांगू द्या. कुठलं गाव? आमचं कोथळी गाव आहे, शिरोळ तालुक्यात. हां शिरोळ तालुक्यात. हो पण मुलीची लग्न होत नाहीत. मुलं इथं कोण पाहुणं सुद्धा येणार. मुली इकडे देतो म्हणतात आणि रस्ता जर बघितलं की नाही, हां तुम्ही तुमच्या गावाला रस्ता नाही, आम्ही देत नाही मुली. 40-45 आता 40-45 पोरं आहेत. काय करणार आम्ही?
तुमचे लग्न होताना अशीच अडचण होती का? नाही त्यावेळेस कसं तर म्हणजे काय नाही, एवढं माहिती नव्हतं हो. त्यावेळेस आमची तर झाली, आमच्या पोरांचं कसं होणार आता? शाळेला पोरं जाईनात, गाड्या ते बारकी पोरांच्या शाळेचं गाड्याकडे येणार, ते चालत तिकडे जाईनात, अवघड झाले साहेब. जाणं तुझं दुर्लक्षाचं हे दुर्लक्ष आहे सगळं. रस्ताच नाही म्हटल्यावर काय करणार? भविष्यात म्हणलं तर हो तुम्ही हो जाणार आहे मी. तुमच्या- हो हो शेवट फायनल. तुम्ही जर हे गावची लोक आणि शिरूर तालुक्यातली जिल्हा परिषद सगळी सांगितलं की नाही तुम्हाला रस्ता नाही, तुम्ही इथनं उठून काय करणार? शेवटी आम्ही काय, मी आदिवासी आहे काय? सुजलाम सुफलाम. सुजलम सुफलम गाव असताना, इकडे तालुका असताना आमचं हे परिस्थिती लोकांशी जरा तर बरं, आम्ही तेवढं जात नाही, शेतकरी सुद्धा या रस्त्याने जातात, ये जा करतात, त्यांची ऊसं जातात. पण माणसाला वाटतं हां आश्वासनांच्या पलीकडं काहीच घडलेलं नसल्यानं ग्रामस्थ संतप्त झालेत. कोथळी गाव हे वीट उत्पादनासाठी जिल्हाभर प्रसिद्ध आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हे गाव शेतीनं समृद्ध आहे. मात्र याच गावातील नंदीवाले वसाहतीची ही दुरावस्था विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर असूनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय. आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन या वसाहतीला रस्ता करून द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान या प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. आम्ही 3 पिढ्या इथं काढल्या, पण आमच्या पुढच्या पिढीचं भविष्य तरी वाचवा अशी भावनिक हाक नंदीवाले समाजाकडून दिली जातीये. मराठीसाठी स्पेशल रिपोर्ट निखिल भिसेसह कमलाकर जाधव. कोथळे गाव हे आमचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ भाग नाही आमच्यात, म्हणजे एवढं सुशिक्षित असून म्हणजे आमच्या गावासाठी कोणीही नेते मंडळी दुर्लक्ष पूर्ण केल्यात. इथं मुलांची किंवा मुलींची लग्न होणार, कुठल्याही गावची, कर्नाटक असू दे, महाराष्ट्रात जर पाहुणं आलेत, तुमचं घर चांगलं आहे, तुमचे मंदिर चांगलं आहे, तुमची पंच चांगले आहेत, तुमच्या गावाला रस्ता नाही, तुमचं काय उपयोग? आमची मुलगी राहणार कसं इथं? मग आता आमच्या जवळजवळ 45 पोरांचं लग्न होईनात, जवळजवळ पुरी आमच्या 30-40 आहेत, त्यांना बी कोण घेणार? आम्ही कसं करायचं? ह्या गावात राहायचं की नाही? आमदार, खासदार, सरपंच हे सगळ्यांनी बोलून झाले. करतो म्हणायचं इलेक्शनपुरती, निवडणूक झालं, निकाल झालं, सापला, परत यायचं नाही. 5 वर्ष न्यायचं, बालाजी शपथ घ्यायचं, बाबा तुमचं 100% आम्ही रस्ता करणार, एवढं म्हणायचं. 10-15 दिवस गेलं की नाही, विषय कट. असं जवळजवळ 65 वर्ष झाले ते होऊन मग आम्ही आता बघायचं काय होतंय. एकदा कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढायचं सगळी नंदीवाली समाज. नाही झालं तर आमचे गाव सोडतो म्हणायचं, आपण जाऊन आंध्रात राहायचं. तर काय उपयोग आहे असल्या गावात राहून? आता एवढं सुविधा आल्यात तांडा वस्तीमध्ये, प्रधानमंत्री योजना, एवढं असून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करता, म्हणजे हे मोठं प्रश्न आहे, अवघड आहे. कुठं तर गडचिरोली किंवा आपल्या कोल्हापूर ह्याच्यात गडचिरोली नाही, लक्षलवादीत राहिल्यावर झाले आम्ही. कोणीही पाहुणं येणार. आता आमचं जर आता यात्रा असलं तेव्हा काहीतरी कार्यक्रम आम्ही फोन करून सांगितलो, येतो म्हणतात. बाबा तुमच्या गावात काय यायचं? रस्ताच नाही. आता 2 गेल्या वर्षी पाहुणं आली, त्यांनी पडली तिथं, पाय मोडला, तो अजून पेशंट आहे. तुमच्या गावाला येऊन काय आम्ही पाय आत मोडून राहू काय? असं केल्यावर काय करणार आम्ही? तीव्र आंदोलन करणार. हां, तीव्र आंदोलन करणार.